नमस्कार, मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर. यावेळेस होळीबद्दल संभ्रम आहे. होळीच्या दिवशीच ग्रहण देखील आलंय असं काहीसं आहे. त्यामुळं 2 मार्चला होळी करायची का 3 मार्चला हा प्रश्न आहे आणि म्हणून मी आजचा हा कार्यक्रम घेऊन आलेला आहे. तर त्याचबरोबर चंद्रग्रहण सुद्धा आलंय आणि हे चंद्रग्रहण या वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण असणार आणि हे चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार आहे. त्यामुळे चंद्रग्रहणाचे सगळे वेद आदी नियम आहेत ते आपल्याला पाळायचे. त्यामुळे बऱ्याच लोकांमध्ये असा संभ्रम झालेला आहे की होळी नक्की साजरी कधी करायची, 2 तारखेला करायची का 3 तारखेला. त्याचबरोबर जर 3 तारखेला करायची तर त्या दिवशी जर धुलिवंदन असेल तर ते कसे साजरे करायचे, हा बऱ्याच मंडळींना प्रश्न पडलाय. आणि या सर्व प्रश्नांची उत्तरं घेऊन मी तुमच्या सर्वांचा आवडता आनंद पिंपळकर ही खात्रीशीर माहिती, जी ऑथेंटिक माहिती तुमच्यासाठी घेऊन आलोय. पण आपण ही जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे यूट्यूब, फेसबुकच्या माध्यमातून हे होलाष्ट किंवा अन्य काही गोष्टीच्या माध्यमातून चुकीची माहिती, काही चुकीचे लोक घाबरवणारी माहिती पसरत आहेत, त्यांच्यावर थोडा का होईना आळा बसेल. चला तर मग समजून घेऊया. यंदा 2026 मध्ये हुताशिनी पौर्णिमा म्हणजे होळी पौर्णिमा ही 2 मार्च सोमवारी संध्याकाळी 5:55 सुरू होत आहे आणि पौर्णिमेची जी समाप्ती आहे ती 3 मार्च रोजी मंगळवारी म्हणजे संध्याकाळी 5:07 होणार आहे. आता सर्वात महत्वाचा प्रश्न असा आहे की होलिका दहन नेमकं आपल्याला कधी करायचं आहे. तर 2 मार्च 2026 रोजी संध्याकाळी प्रदोष काळामध्ये आपल्याला होलिका दहन करायचे. आता तुमच्या मनात इथे प्रश्न असेल की 2 मार्च रोजी संध्याकाळी 5:55 हुताशनी पौर्णिमा सुरू होत आहे, मग 3 मार्चला संध्याकाळी 5:07 संपत आहे, तर खऱ्या अर्थाने होळी आपण उदय तिथीवर म्हणजे मंगळवारी 3 मार्चला करायला हवी, मग आपण 2 मार्चला का बरं करतोय. तर त्याचं कारण असं आहे की 3 मार्चला ग्रस्तोदित चंद्रग्रहण आहे, म्हणजे चंद्रग्रहण आपल्याला भारतात दिसणार आहे आणि याचे सगळे वेदादी नियम आपल्याला पाळायचे आहेत. आणि 3 मार्च रोजी प्रदोषकाळ सुरू होण्यापूर्वी हुताशनी पौर्णिमेची जी तिथी आहे ती समाप्ती होते. म्हणून धर्मसिंधू या ग्रंथातल्या वचनानुसार होलिका दहन हे आपल्याला 2 मार्च रोजी सोमवारी प्रदोष काळात करायचंय. त्यामुळे चंद्रग्रहणाचा होलिका दहनासाठी कोणताही अडथळा येणार नाही, कारण चंद्रग्रहण जे आहे ते 3 मार्च रोजी मंगळवारी असणार आहे आणि याच दिवशी धुलिवंदन आहे, म्हणजे धुलिवंदनाच्या दिवशी चंद्रग्रहण आलेलं आहे. होळीचा आणि चंद्रग्रहणाचा काही एक संबंध येत नाही. पुन्हा एकदा सविस्तर माहिती सांगतो. वास्तविक आपल्या आनंदी वास्तूची दिनदर्शिका आहे, यामध्ये मार्चच्या पानावरती सविस्तर माहिती दिली. ग्रस्तोदित चंद्रग्रहण पौर्णिमेला म्हणजे मंगळवार दिनांक 3 मार्च 26 रोजी याचा जो स्पर्श आहे तो दुपारी 15:20 म्हणजे दुपारी 3:20, संमिलन 16:34 म्हणजे दुपारी 4:34, त्याचा मध्य 17:04 म्हणजे संध्याकाळी 5:04, उन्मिलन 17:33 म्हणजे 5:33 आणि मोक्ष 18:48 म्हणजे संध्याकाळी 6:48 असा असणार आहे. ग्रस्त असलेले चंद्रबिंब आपल्याला फक्त भारतामध्ये दिसणार आहे. भारतात कुठेही या ग्रहणाचा स्पर्श आणि मध्य दिसणार नाही. रविवार पहाटे 3 मार्च 2026 सूर्योदयापासून मोक्षापर्यंत म्हणजे संध्याकाळी 6:48 ग्रहणाचे वेध पाळायचे आहेत. लहान बाळं, मुलं, वृद्ध तसंच आजारी अशक्त व्यक्ती, गर्भवती स्त्रिया यांनी रविवारी सकाळी 11 पासून मोक्षापर्यंत वेध पाळावे. वेदकाळामध्ये स्नान, पूजा, जप, श्राद्ध, नित्य कर्म करता येतात. वेदामध्ये भोजन निषेध आहे, म्हणून अन्नपदार्थ खाऊ नये. मात्र वेदकाळात आवश्यक पाणी पिणे, मलमूत्र उत्सर्ग करणे, झोप ही कर्म करता येतात. ग्रहण पर्व काळात म्हणजे आपल्या गावाच्या सूर्यास्तापासून मोक्षापर्यंत या काळात पाणी पिणे, मलमूत्र उत्सर्जन करणे ही कर्म करू नये असं म्हटलं जातं. आता या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या मानणाऱ्यांसाठी, ज्यांना नाही मानायचं ते नाही मानलं तरी चालेल. आता गर्भवती स्त्रियांनी नक्की काय करायचं, तर जो मी वेळ सांगितलेला आहे त्या वेळेनुसार कमीत कमी ग्रहणाच्या स्पर्शापासून ते मोक्षापर्यंत नामस्मरण करा, देवधर्म करा. जास्तीत जास्त जेवढं तुम्हाला करता येईल देवधर्माचं तेवढं करा. जे लोक ऍडमिट आहेत, जे लोक खूप गर्भवती स्त्री आहे की ज्यांना खाण्याशिवाय जमणारच नाहीये, दर 10-10 मिनिटाला खावं लागतंय, खूप आजारी आहेत, अशा लोकांसाठी ग्रहणाचे कुठलेही नियम लागू पडत नाही. आता काही लोक म्हणतात आम्ही ग्रहण काळात सगळं झालं, बघितलं, हे केलं तरी आमचं छान झालंय वगैरे वगैरे. तर त्यांच्यासाठी हा कार्यक्रम नाहीये, कारण ग्रहण पाळायचं का नाही हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत श्रद्धेचा प्रश्न आहे. यापूर्वी अनेक लोकांना ग्रहणामध्ये पाहिल्यामुळे जर त्रास होत असेल तर शास्त्रकारांनी तसं सांगितलंय. माझा काही म्हणणं नाही, तुम्ही तुमच्या पद्धतीने पाहू शकता. ग्रहण काळामध्ये कोणतंही स्तोत्र मंत्र जेवढं जास्ती जप कराल त्याच्यात दशपट तुम्हाला पुण्य मिळेल. बरेच साधक नदीमध्ये कमरे एवढ्या पाण्यात उभे राहतात आणि उपासना करतात. जर तुम्हाला मंत्र म्हणता येत नसेल तर युट्यूबच्या माध्यमातून आनंदी वास्तूचे बरेचसे मंत्र तुम्ही ऐकू शकता.
हे मंत्र तुम्ही मोठ्या आवाजात लावा, इतकाही नको की शेजारच्याला त्रास होईल. त्यामुळे वास्तूमध्ये देखील त्या आवाजाचं ग्रहण होईल. आता धुलीवंदनाचा सुद्धा प्रश्न पडलेला आहे लोकांना, कारण धुलीवंदन 3 तारखेला येईल, मग कसं करायचं? तर मुळामध्ये आपल्या धुलीवंदनाच्या दिवशी रंगपंचमी खेळतात. खरं तर हे चुकीचं आहे. रंगपंचमी हा पूर्णपणे वेगळा सण आहे आणि याच्यात खूप फरक आहे. आपल्याकडे हल्ली काय झालंय, उत्तर भारतात आणि पिक्चरमध्ये पाहतात तशाच प्रथा सुरू केलेल्या आहेत. होळीच्या दिवशी रंग खेळतात, तसं चालत नाही. रंगपंचमीच्या दिवशी रंग खेळायचा असतो. धुलीवंदन म्हणजे काय, तर शास्त्रबद्ध शुद्धतेने आपण जी होळी करतो, ज्या होळीच्या राखेत जी राख आपण जी होळी पेटवली तिथं त्या जागेवरती त्या होळीवर पाणी तापवायचं आणि त्याची थोडीशी राख आपल्या संपूर्ण अंगाला लावून मग आंघोळ करायची, असा नियम आहे. तर ही माहिती तुम्हाला सगळ्यांना आवडली असेल तर तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा. आणि होलाष्टकच्या नावाखाली बरेच ज्योतिषी मंडळी खूप लोकांना घाबरवून सोडतायत, तर कृपा करून घाबरून जाऊ नका. ग्रहणाचे नियम पाळलेच पाहिजेत, काटेकोरच पाहिजेत वगैरे असं नाही आहे. जेवढं शक्य आहे तेवढं फॉलो करायचा प्रयत्न करा. शक्य नसेल तिथं ईश्वराचं नामस्मरण करा, शुद्ध भावना ठेवा. शक्यतो गर्भवती महिलांनी ग्रहणाच्या काळात बाहेर फिरू नये, खाऊ नये, कापू नये, मळू नये, बरंच काय काय आहे. जेवढं जमेल तेवढं प्रयत्न करा. अख्खा दिवस करण्यापेक्षा ग्रहण स्पर्शापासून मोक्षापर्यंत जरी पाळलं तरी चालण्यासारखं आहे. मी तुमचा आनंद पिंपळकर निश्चितच तुम्हाला योग्य माहिती कायम देत राहतो आणि तुमचं देखील प्रेमपूर्वक असं कर्तव्य जरूर असं म्हणूयात आपण, किंवा जबाबदारी म्हणूयात की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूयात. ओम साईराम.